नमस्कार मंडळी. तर आजची आपली जी कविता आहे ती आहे आपल्या आजीवर. माझी लाडकी आजी, प्रिय आजी असं आपण म्हणू शकतो. का आजी हा सगळ्यांचा सॉफ्ट कॉर्नर असतो. मग ती लहानपणीचा सहवास असू दे किंवा मोठे होईपर्यंतचा प्रवास असू दे. तर मी आजच्या कवितेला सुरुवात करते. कवितेचे नाव आजी. एक होती माझी आजी, उषा होते नाव तिचे. सारखी उरक कामांची, कामातच आनंद तिला असे. नातवंडांवर प्रेम करी भरभरून, तिघांमध्ये शेंडेफळ मी होते. त्यात जरा भाग्यवान असे, आजी अन नातीचे नातेच असे. सर्वांची काळजी वाटते तिला, आवडीनिवडी लक्षात घेऊन. सर्वांसाठी बनवते बेत वेगवेगळा, तिच्यात अन्नपूर्णा भासे मजला. मालिका पाहायच्या आवडायला, सायंकाळी 6-6:30चा नेम. जेवणाची तयारी सुरू एकीकडे, तिच्या हातचं जेवण जणू मेजवानीच असे. कर्करोगाने ग्रासले होते तिला, झुंज देत देत काही वर्षांनी तिची रोग प्रतिकारक शक्ती संपली अन तिची प्राणज्योत मालवली. तर माझी आजी मी 12वीत असताना आम्हाला सोडून गेली. वर्ष फक्त माझं 17 होतं. तेव्हा ती आजी नसण्याची उणीव खूप जाणवली, अजूनही जाणवते. कारण की कसं आहे, आजीचं प्रेम सगळ्यांनाच हवं असतं आणि त्या आजीचं तर खूप जीव होता माझ्यावर. कारण की नात आहे, एकुलती एक नात होती मी तिला. अजूनही तिच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा ती जेव्हा गेली तो क्षण आठवला तरी अंगावर असं काटा येतो. कारण की ती कसं आहे, तिचं एक तिने पेटने मला ठेवलेलं. तर सगळ्यांनाच ती अशी लाडाने म्हणायची की बाबू कधी येशील, विचारायची. जरी आम्ही निघालो ना, आता परत कधी येशील, काय खाऊ पाठवू तुला बाबांसोबत. अशा सगळ्या खूप छान आठवणी होत्या तिच्यासोबत. तर असं आहे, असं नाही की मला एकच आजी होती. ही माझी बाबांची आई, जी आम्हाला काही वर्षांपूर्वी सोडून गेली. आता माझ्या आईचे आई बाबा म्हणजे माझे ते आजी आजोबा आमच्यासोबत असतात. ते मी त्या बाबतीत खूप थँकफुल आहे की ते आमच्यासोबत असतात. जेणेकरून आजीची कसर ही आजी माझी खूप भरून काढते असं मला वाटतं. आजची जी आजीची कविता आहे ती मी इथेच थांबवते. आणि तुम्ही तुमच्या आजीवर किती प्रेम करता हे तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत असाल तर नक्की करा. कारण की एकदा माणूस निघून गेला की शब्द अपुरे पडतात आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मला माझ्या आजीला ह्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरून एक मेसेज द्यावासा वाटतो. तिच्यापर्यंत तो रोजच पोहोचतो म्हणा. पण असं सांगावंसं वाटतं की आजी, तुझी नात खूप सुखात आहे, पण त्या सुखाला एक दुःखाची किनार आहे, ती तुझ्या नसण्याची आहे. तुझ्या नातीचं सगळं काही खूप छान चाललंय, तुझ्या नातवंडाचं, इतर नातवंडांचं सुद्धा खूप छान चाललंय. तुझी लेकी सुना मुलं सुखात आहेत, पण त्याला एक दुःखाची किनार आहे की ज्यात आमची आजी, आमची आई, आमची सासू आमच्यासोबत नाही आहे, याची खंत नेहमीच आहे. आणि आजीला मी माझ्या खूप गोष्टींमध्ये खूप मिस करते. जेव्हा मी तिच्या घरी म्हणजे माझ्या आत्याच्या घरी जाते तेव्हा तिची खूप आठवण येते. तिची ती पोकळी आहे, ती पोकळी रिकामीच राहते, ती कधीच भरून न निघणारी आहे. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मग कितीही प्रेम असू दे, काही असू दे, तिची आठवण नेहमीच येत राहील. आणि तुम्हालाही तुमच्या आजीची आठवण येत असेल तर तुमच्या आजीसोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या आजीसोबत छान वेळ घालवा. जर आजी तुमच्यासोबत राहत असेल तर अतिउत्तम, त्यांच्यासोबत छान वेळ घालवा, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करा. कारण की ही अशी लास्ट जनरेशन आहे जी आपल्यासोबत राहण्यासाठी आसुसलेली आहे. धन्यवाद. आजचा भाग मी इथेच थांबवते.